हॅलो. हॅलो, नमस्कार. मी भाजप प्रदेश कार्यालयातून साक्षी बोलतेय. बोला मॅडम. सर, माझं बोलणं आदिनाथ कुडके यांच्याशी होत आहे का? हो, बोला. ठीक आहे सर, आपल्या कुटुंबाला पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत बँकेत पैसे मिळतात का? हो. ठीक आहे सर, आतापर्यंत आपल्यासारख्या 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीत आपण भाजपला पाठिंबा द्याल का? नाही. ठीक आहे, कारण सांगू शकता का? कारण काय, ते आता त्यांनी ते राष्ट्रवादी ते सोबत घेतले सगळे भ्रष्टाचारी लोक, ज्यांच्यावर आरोप केले आतापर्यंत. आम्ही त्यांच्या भरोश्यावर मतदान केलं त्यांना, त्यांनी जे नको ते लोक घेतले. काय मतदान करायचं त्यांना? विरोधकांना घेऊन सोबत सत्ता स्थापन करते. ओके. आतापर्यंत अजित पवारांना 70,000 कोटीचा घोटाळा म्हणून तुम्ही बोंबलत फिरलात आणि त्यांना अर्थमंत्री केलं. भोपाळमध्ये पीएम साहेबांनी त्यांना सांगितलं 70,000 कोटीचा घोटाळा जरा ह्यांच्याकडे बघावं लागेल, आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही सरकारमध्ये अर्थमंत्री केलं त्यांना. आणि तुम्हाला मतदान करून काय करायचं आता? त्या अशोक चव्हाणला तुम्ही त्यांच्यावर आरोप केले, ते लोक ठेवले का एखादं बाहेर तुम्ही? अटल बिहारींचा काय शब्द होता माहितीये का तुमच्या पक्षातल्या लोकांना? सांगा. जर विरोधी पक्षातल्या लोकांना फोडून मला सत्ता मिळत असेल तर त्या सत्तेला मी चिमट्याने सुद्धा शिवणार नाही, असं बोलले होते का मॅडम? हा सर. आहेत का गेलात? आहेत ना सर. हा, काय म्हणले होते अटल बिहारी माहिती तुम्हाला? मला नाही माहिती सर. मी सांगतो ऐका. विरोधी पक्षातील लोकांना फोडून भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन जर मला सत्ता भेटत असेल तर मी तशा सत्तेला चिमट्याने सुद्धा शिवणार नाही म्हणले होते. आताची ही टोळी तर साऱ्या लबाडांना घेऊनच मंत्रिमंडळ झाले. कुठं आमदारच एकमेकाला हाणतेत, कुणी कोणाला गोळ्याच हाणतंय, कुठं पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या वार करतेत. सरकार चालवायची पद्धत आहे काही? ते बिहार बिल आजायला लागला आता महाराष्ट्राला, आणि तुम्ही विचारता का मतदान नाही करणार भाजपला? का करावं तुम्ही मला कारण सांगा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो. विचारा बरं तुम्ही मला मतदान का करावं, मी सांगतो, विचारतो तुम्हाला. आम्ही लोकांनी भाजपाला मतदान का करावं?